गाईस बघा सकाळचे 8 वाजता पाऊस पडतोय गावात आमच्या. गाईस बघा या बाळाचा उद्या बड्डे आहे. बघा बाळ बघा किती छान 2 वर्षाचं झालंय. मी थोडं कामात आहे सध्या. लाडू बाळ पाऊस चालू आहे बघा. ओलं झालंय सगळं वातावरण मस्त. दो तरी हिसाब से पडशील नाही पडशील ना. अरे पडशील ना बाळा. जा आत में जा पड़शी ना रे. तो कितना अच्छा है रे, बारिश है तो लोग बाहर भी धो सकते हैं, तो मेरा तो है ही नहीं। जाना माइक के इधर जाके दो. पागल है क्या, इतना दूर जाऊं मैं? क्या बोलता है तू? पाणी पाणी. गाईस माझ्या लाडोला चला हॅपी बर्थडे विश करा सगळेजण फटफट. मेरे पापा रोहित मोरे मत मोरे आव्या रोहित मोरे रोहित मोरे पापा का पैसा लाडो बोल, पापा का पैसा बोल, पापा का पैसा बोल. अरुण साहिल माई बाबा खुशी भी बोली खुशी मम्मी पापा आई अत्तू बाळा दादा मन दादा. पिल्लू बोल पिल्लू. बेबी मन बेबी. थँक्यू बोल थँक्यू. सॉरी बोल सॉरी. सॉरी बोल सॉरी. अरे थँक्यू. हॅपी बर्थडे. बोल आराम सम आराम सम. रोहित मोरे मन संपा. अरे ए जय घरी चला. बाय बाय लाडू. बाय बाय. मागे लागेच प्रयत्न चालले. चला चला. एसी पण फेल आहे अशा वातावरणासमोर. एकदम थंड हवा एकदम मस्त हवा. तर गाईज आम्ही आता चाललोय लाडूला गिफ्ट आणायला आणि तयारी करायला सामान वगैरे आणायला बड्डेचं. उद्या आहे वाढदिवस. तर आज सर्व तयार करू. काम 2 दिवस बंद ठेवलंय बड्डेमुळे. मी आणि अंकल चाललोय. हवा खूप सुटले जोरदार. बघा वातावरणच थंड झालं एकदम. घागरा शरारा वगैरे काहीतरी दाखव. 2 वर्षाच्या मुलीचं आहे का? याच्यावर डिस्काउंट किती? डिस्काउंट रेट आहे का? हां फिक्स. काहीच मला हे आवडलं आहे. हा ड्रेस छान वाटतोय लाडूसाठी. प्राईस 1600 रुपये. नाही लय भरपूर मोठा झाला का? एवढा मोठा नाही पाहिजे. गाईस घेतला आहे ड्रेस लाडूसाठी. कसा घेतला ते घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. प्रज्ञाला आवडतो का नाही काय माहिती. प्रत्येक वेळेस ती तिच्या चॉईसनेच घेत असते. त्यावेळेस मी माझ्या चॉईसने घेतला आहे. प्युअर व्हेज केक आपण ऑर्डर दिला गाईस जस्ट लाडूसाठी. सामान गाईस घेणं चाललं आहे आता लाडूबाईच्या बड्डेला. डेकोरेशनचं नॉर्मली कॅज्युअली म्हणजे जे सोपं आणि सुंदर दिसेल असं साधं आणि सिंपल. तर गाईस चला आता सर्व सामान वगैरे सर्व घेतलं आहे. आता लाडूला काहीतरी खेळायसाठी घेऊ चांगलं काहीतरी बघू. लेट्स सी. पेट्रोल गाईस टाकतो आता. फुल करतो टंकी. आता वाजले 3:30. चालू आपण घरी. पोहोचतील आता 10 मिनिटात. तर गाईस बघा फायनली घरी आलोय मी आणि प्रज्ञा. ड्रेस रिव्हील
ड्रेस रिव्हील करते तिचा म्हणजे ती विचार करते कसा आणलाय असं तिच्या मनात खूप प्रश्न आहे. अच्छा नहीं रहा तो एक्सचेंज करके बोल के आया हूँ मैं क्या एक्सचेंज खोलू क्या? खोल. अरे ये तो देखा था मैंने। अच्छा है, पर एक्सचेंज करने जैसा कोई जरूरत ही नहीं है। वाओ नाइस, वाओ मेरी लाडू प्रिंसेस तो बहुत भारी दिखने वाली है इसमें। भाई खराब चॉइस नहीं रोहित मरेगा. वाओ जा अन्ना को दिखा क्या, जा अन्ना के घर पे वो डॉक्युमेंट्स है पोस्ट का. गाइस माझी लिपस्टिक बघा, तुम्हाला पाहिजे का ही लिपस्टिक? 2-2 बॉक्स आहे माझ्याकडे, मी बिझनेस स्टार्ट केला. खोटं बोलते. बर्थडे गर्ल बघा ना, बर्थडे गर्ल काय इकडे शॉर्ट्स चालू आहेत आणि इकडे हे बघा चालली बघा ड्रेस दाखवायला. काय लाडू तुझ्या बर्थडेची चॉकलेट है रे ये. फूलों को लगा होगा ना, उसके अंदर सामान है. खोलू नहीं मतलब वो उसके अंदर डाला हो निकाल सब. क्या क्या डाल वो इंसान ने इसमें डाल दिया सब. उसके पास कैरी बैग नहीं था. चौकी है क्या? जूनियर से लाए हम्म. पागल, उधर मस्त मिलता है लेकिन ये मैजिक कैंडल है. मैजिक कैंडल 2 इयर्स का। यार ये इसका ही है, इसका ही है सब. क्या क्या है इसमें, प्लेट्स वगैरह. मुझे लगा तो उधर से लाया है, उधर पे मस्त था किधर? मॉल में, कैप वगैरह था। नाही हे बी आज भी था। सही आहे. आपण गाईज 1990s टाईपचा बर्थडे करणार आहोत की पुराण्या वेळेमध्ये कसं फरसाण, केक, चॉकलेट असायची प्लेटमध्ये, तसं करणार आहेत आम्ही बर्थडे लाडूचा दुसरा. आणि सर मोठा बर्थडे करू, 5 वर्षाची होईल ती तेव्हा. आता पहिला एकदम मोठा केला, दुसरा नॉर्मल, तिसरा आणि चौथा नॉर्मल करू आणि 5वा मोठा करू. कारण घर आपलं बनत आहे तर खूप जास्त आम्हाला लाडूसाठी खूप मोठं बर्थडे गिफ्ट पण घ्यायचं होतं. आम्हाला गाडी घ्यायची होती 6,000 रुपये, 7,000 वाली ती रिमोटवाली, पण आम्ही घेऊ शकलो नाही कारण आमच्या घराचं काम चालू आहे, त्यासाठी घेऊ शकलो नाही. प्रज्ञाची खूप इच्छा होती की ती गाडी घेऊ आपण लाडूसाठी, बट नाही घेऊ शकलो आम्ही. त्यासाठी खूप वाईट वाटतंय, बट घराचं काम चालू आहे त्यासाठी काही करू पण शकत नाही, काही रस्ता नाही आपल्याकडे, ऑप्शन पण नाही आहे. सो जाऊ द्या, काय हरकत नाही, सेलिब्रेट करू जसं आहे तसं. म्हणजे बस तुम्ही साथ द्या आम्हाला, म्हणजे तुम्ही थोडा ॲडजस्ट करा. आणि सेलिब्रेशनचा व्हिडिओ येणार याच्यानंतर लगेच. उद्याच आहे लाडूचा बर्थडे. आणि थँक्यू सो मच सर्वांनी विश केलं असेल, आय नो हॅपी बर्थडे असेल तर लाडूकडून आणि माझ्याकडून आणि प्रज्ञाकडून तुम्हाला सर्वांना खूप सारं थँक्यू. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. घ्या लाडूच्या बर्थडेचे चॉकलेट खा. A few moments later. गाईस थोडंसं क्रिकेट खेळायला चाललो आम्ही आता. ओके, लास्ट दिवस आज क्रिकेटचा, मग नंतर म्हणजे शेतात काम चालू होणार आहे तर आमचं क्रिकेट पण बंद होणार आहे. ओके चला बाय, थोड्या वेळाने भेटूयात. तर गाईस आता बघा इकडे 9 वाजलेत आणि 9 वाजता आपली मच्छी फ्राय रेडी झाली. आज मच्छी बनवली, बहुत बेकार लाया लेकिन मच्छी अच्छा नाही, बहुत गंदा वास आ रहा वहीच आहे मतलब. आता लाडू बाळाला चारायचा टाइम झालाय आणि फोनची सवय बंद करायची म्हणून इकडे लावलंय. टीव्हीवर कार्टून बघत आहे. बघा पोरगी काबिना काढून बघितली खात नाही. लाव म्यूट केलं मी तर बघा, लाव म्हणतो. काहीच लाडू बाळाचा बड्डे आणि बड्डे गर्ल बघा सुसाट झोपली आणि तिची मम्मीला काहीतरी व्हिडिओ शूट करायचा आहे बोलते मला. तरी लाइटिंग वगैरे काढलेत बघा जस्ट. आणि रात्रीच्या 11:30 वाजता व्हिडिओ शूट होतो प्रज्ञाचा. ते जो आहे तो तुम्हाला शॉर्ट्सवरती बघायला भेटेल, तर शॉर्ट्सला जाऊन बघा. ओके गाईस, काय माहिती काय करते मला पण आयडिया नाही. मला बस तिने उठवलं झोपेतून आणि बोलली की ना मला माझा व्हिडिओ काढ असा. हा मग असू दे ना. बड्डे गर्ल आहे का काय? बड्डे गर्लचा काय विषय आहे? 2 बलून फुलवलेत, लाइटिंग, आणि काय करते काय माहिती. बघू थांबा तिचा व्हिडिओ तुम्हाला. अरे नहीं लगा था उसमें ही, अभी लगाया तो था तूने. नहीं कुछ नहीं होता, लगा डर लग रहा है. हाँ लगा काय लाइटिंग लाव. काय प्रज्ञा काय करते तू यार. बघा गाईस स्ट्रगल बघा किती चालू आहे. सर्वांना थँक्यू सो मच लाडूला ज्याने विश केलं असेल. आदल्या दिवशीचा हा ब्लॉग आहे आणि आता उद्या
लाडूच्या बड्डेचा ब्लॉग शूट होईल. लाईट खूप जास्त डोळ्यावर चमकते कारण मी डोळा लागलाच होता माझा. मी पण स्टेटस वगैरे ठेवले आता 12 वाजता. आणि मी विचार केलेला आज की ना छोटासा पेस्ट्री तरी घेऊन येऊ कट करायला. बट मॅडम झोपणार होतं मला माहिती आहे, कारण मॅडम 9:30 ते 10च्या आत झोपून जातात आमच्या छोट्या मॅडम. चलायचा व्हिडिओ शूट करून येतो. बाकी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा सेटअप केला आहे मॅडमने. ह्याचा व्हिडिओ आता शूट करू. चालते, चला बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथे जाऊन आम्हाला गरिबांना फॉलो करायला विसरा. बड्डे ब्लॉगमध्ये भेटूयात. टाटा गाईस. काउंटडाउन इज अप अँड हॅपी बर्थडे टू माय स्वीटी पाई, क्यूटी पाई, हो गया. लाडू बाई. बर्थडे टू यू माय बेबी. 2 साल की हो गई. लाडू झाले 2 वर्षाचे पण झोपले सुसाट. ओके चलो बाय गाईज. थँक्यू सो मच सर्वांना. थँक्यू सो मच सर्व विशेषसाठी, गुड विशेषसाठी. ओके चलो बाय बाय. गोडंबी हैप्पी बर्थडे. बच्चा सो गया. A few moments later. गाईज लाडूची बड्डेची स्टोरी लावताना रडते बघा. का रडत असेल ते कारण लाडू लवकर मोठे होते, त्यासाठी रडते बघा. खरंच रडते, सिरियसली रडते. लाडूच्या बड्डेची स्टोरी लावताना ही पोरगी रडू कशी शकते हा? आणि आता तुम्ही स्टोरी शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, तो हिने बनवला आहे. आणि आता ते गाणं लावलं, एकटी घाबरलीच नाही आणि तर रडते बघा. गळ्यात पड. ए लाडू का बरं तू मोठे होते बाळा एवढ्या लवकर? झोप. मोठा होशील तेव्हा काय इसलिए ऊपर आके लड़की बना के दिया उसको. आई तो छोड़ के चले. तू क्या पागल है क्या रे? दूसरों के घर पे चले जाएगी. अरे तू क्या पागल है? रो रही है पागल बधिर जैसा. बर्थडे है उसका, बर्थडे में रो रही है क्या प्रज्ञा यार तू भी. हाँ रो मत, चल शांत बैठ. उठेगा नाला, उठेगी ना रे वो. दूसरे के घर पे चल जाएगी बोल रही है. तो मिल नहीं पाएगी उससे तू कभी. मैं मिल पाती हूँ क्या? तो तू तेरी बात अलग है प्रज्ञा, उसकी अलग है. उसका फ्यूचर क्या से पहले से पता है. कुछ होगा. तू बहुत ज्यादा ओवर थिंकिंग करती है रे पागल औरत. हाँ इतना भी वो इंसान है ना, जिंदगी में ना पॉजिटिव रहना चाहिए हमेशा, जो भी हो. मैं भी बाप हूँ ना, मेरे पास दिल नहीं है. मैं खुश हूँ ना. हाँ तो मेरे पास भी दिल है ना, मैं भी बाप हूँ ना भाई. बाप का भी कोई फीलिंग्स होता है कि नहीं. तो मैं इतना शांति से हैंडल करता हूँ सब, और तू है कि रो रही है पागल से. तू नहीं समझ सकता मेरी फीलिंग. गाईस काय बोलू शकत नाही मी याच्यावरती. थोडा विषय जाऊ द्या. आहे प्रार्थना. परेशान करेंगे कैसे लोग मिलेंगे कुछ पता भी है क्या? तेरे हाथ से ढूंढ के देना ना, थोड़ी ना अच्छे मिले. तो तेरे हाथ से ढूंढ के देना ना. तो लोग लगता है मुझे बहुत. अभी से 2 ही साल की, अभी तो बहुत 22-25 साल बाकी है. डर गई हूँ मैं बहुत. और तू अभी से ही तेरे ये हो गया चालू. हाँ मैं डर गई हूँ. बहुत साल बाकी है अभी. कसम से मैं बहुत डर गई हूँ इस चीज को लेकर. ठीक है चिल, जो होता है अच्छे के लिए होता है, सब सही होगा. रिलैक्स. अगर इसको कोई कुछ बोला ना हाँ तो अपन उसको बोलेंगे तू घर पे आ जा डायरेक्ट. हाँ जा जिसको जो करना रहेगा वो कर ले. हाँ ठीक आहे. हाँ. लाडू ऐक, व्हिडिओ बघ मोठा झाल्यावर. हम है जिंदा लाडू तेरे लिए, तू टेंशन नहीं लेने का. हम लोग है तेरे लिए. प्रज्ञा, पार्टीशी खड़े हम. ये वीडियो रहेगा क्या 20 साल तक जो इसके बोल रहे हैं? मुझे नहीं मालूम पर मेरे दिल में तो रहेगा ना वो बात. हाँ तो ठीक मैं है. उसको बोलूंगी तो ना. क्या अगर पता मैं रही तो अपना चैनल रहे ना रहे. मैं तो जिंदा रहूंगी ना. अगर रही तो रही जिंदा, तो मैं तो उसको सपोर्ट के लिए हूँ ना. ठीक आहे चला गाईज. थँक्यू. तुम्हाला सर्वांना पण विश केलं असेल तुम्ही. आय नो थोडासा माहोल आहे. मी गाईज स्वतः स्टोरी लावताना मला असं फील झालं लगेच की मला कळालं आता प्रज्ञा रडणार आहे.
तुम्ही प्रज्ञाला बोललो तू 100% जर नाही रडलीस ना तुम्ही मला हात तोडून देईल. आणि प्रज्ञा 100% रडली बघा. मला माहित असतं ही केव्हा रडेल चान्सेस ये देख ना. आणि केव्हा नाही रडेल. तर सोन्याचा ना चान्सेस होई तो. तू बाद में नहीं सो पाएगी ऐसे. प्रज्ञा तू है, तू सो जा, तू सो तेरी तू सो चल चल उसको पकड़ के सो चल. और मेरे को भी सोने दे. बर्थडे है उसका कल. बहुत काम है मेरे को. सब मैनेज करना है, सेलिब्रेट करना है बर्थडे उसका. प्रज्ञा सो झोपला माझ्या मैं बाबा. लड़की नहीं देना जीता. अरे तू खुद लड़की बनी पैदा हुई है तो उसका क्या. लड़की छोड़ के चली जाती. गाईज हिला ना तुम्ही इंस्टावर मेसेज करून समजावा. इंस्टाची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. हिला मेसेज करा. चले जाते मुझे जा. या पोरीला मेसेज करा आणि तुम्ही गाईज समजावा हिचं काय आहे माइंडसेट. थोडंसं हे करा. आय नो मी पण एक बाप आहे आणि सर्वच जणांना हे एक ना एक दिवस तूने फेस बच्चा खोया है कभी? फेस करावंच लागतं. तूने बच्चा खोया है कभी? पण मुलगी मैंने खोया है, मुझे मालूम है. मुझे कितना तूने खोया है ठीक है. हाँ मैं मानता हूँ पर मुझे पता है ना मैं इसको खोने वाला हूँ. मुझे तो पता है ना. तुझे तो पता नहीं था. मुझे पता है ना. मुझे नहीं पता. अरे तुझे पता नहीं था ना अचानक घर जमाई करेंगे. क्या क्या होने वाला है ऐसा. हाँ ये सही है. चल वेरी गुड. हाथ मिला. यस. चल ओके मैं तो शादी नहीं कराएंगे. क्या है शादी में सड़ा हुआ. ठीक है. चल बस अभी प्रॉमिस डन ना. देखेंगे क्या देगी. गाईज कोणी घर जावे असेल तर कॉन्टॅक्ट करा. ओके आपण 22-25 वर्षानंतर भेटू. चुप भागी. चला भागी. चला बाय गाईस. बाय कर. चल गाइस माझ्या लाडूला खूप आशीर्वाद द्या. खूप खूप आशीर्वाद द्या बोलते. लेकीला ऐसा आशीर्वाद दो कि वो खा पी के अट्टी कट्टी मोटी रहे. बॉडी वॉडी बन जाए उसकी. 2 साल की हो गई थी. हाँ तो मेरे को तो यकीन ही नहीं हो रहा. 2 साल हो गए रहे उसको आगे. मुझे कितना परेशान करती है मुझे. सोने दे ना सुकून से सोया बच्चा. तो चल तू भी सो जा. कितना परेशान करती रहती है. और कितनी तुम चांसेस हुई तो ना सोए हो. सोई ना. फिर तू चाहती क्या है. चाहती क्या है तू. हाँ तो बंद करो. तू सो और उसको भी सोने दे और मेरे को भी सोने दे. चलो गुड नाइट कितनी प्यारी है ये. गाइस. बाय गाइस बाय. अरे इसको कोई कैसे जाने देगा घर छोड़ के. तू भी तो प्यारी थी ना प्रज्ञा. मैं तो खुद छोड़ के आई थी. हाँ तो पर अपन इसको खुद भेजेंगे. क्यों लेकिन क्यों भेजना है. नहीं भेजेंगे हम लोग. नहीं भेजना है इसको है ना. अभी 2 साल की हो गई. फिर डायरेक्ट शादी के लायक हो जाएगी. जा यार. प्रज्ञा ज्यादा नाटक करेगी ना तो अभी से इसकी शादी फिक्स करके रख दूंगा. नहीं नहीं नहीं. तो चुपचाप नहीं, इसके मैं साथ बस तेरे को feelings बता रही जितना- हूँ अंदर जित- की. मुझे समझ में नहीं आ रहा जितना मैं क्या टाइम बोलूं. इसके साथ मिलता है ना उतना मेरी अच्छे 2 से साल की होगी. बिता. जाने दो. खुश रहे और इसको भी खुश रख. बस खत्म. बहुत रोने का. हाँ, रो जा. रो ना फिर आजा रो. हाड़ गई. बंद करे पहले. हाँ तू सो. नहीं तू तो सो ये सब रोज रिकॉर्ड करेंगे तू सो. सब बोलेंगे क्या दिए चला. जैसी बातें करती. गाईज बाय. तुम्ही हिला मेसेज करून गाईज हिला तुम्ही दिलासा देऊ शकता. थँक्यू सो मच सर्वांनी माझ्या लाडूला खूप छान छान विश केलं असेल. असाच आशीर्वाद नेहमी असू द्या. ओके टेक केअर. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. बाय बाय. बंद करना.